ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहत आहोत. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला लक्षात आणून देतात की जेव्हा कुसुमताई बाहेर पडल्या तेव्हा मधुभाऊंच्या चेहऱ्यावरचं मास्क व्यवस्थित होतं, पण जेव्हा नर्स आतमध्ये आल्या मास्क काढलेलं होतं. म्हणजे या मधल्या वेळेमध्ये नक्कीच काहीतरी झालंय. अर्जुन सांगतो, पण हे कसं शक्य आहे? कोणी आलं असतं तर फुटेजमध्ये दिसलं असतं ना. परत त्याच्या लक्षात येतं की नाही, मधल्या वेळेमध्ये नक्कीच कोणीतरी येऊन गेलं आहे आणि ती फुटेज डिलीट केली आहे. पण ती कोणी डिलीट केली आहे हे शोधून काढावंच लागेल. आणि तो माणूस बाहेर दरवाजाला कान लावून ऐकत असतो. तुम्ही कितीही शोधा, पण कोणी डिलीट केली हे कधीच शोधू शकणार नाही. ते सिक्युरिटी गार्ड असतो, त्याला पण मॅनेज केलेलं असतं. मध्ये जे काही घडेल त्याची अपडेट तू मला देत राहा. तो माणूस तिथून निघून जातो तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड मध्ये चक्कर मारतो आणि त्याचं सगळं लक्ष अर्जुनकडे असतं, काय चाललंय नेमकं याचं. तेव्हा अर्जुनचं पण लक्ष सिक्युरिटी गार्डकडे जातं. त्यानंतर त्याची कॉलर पकडतो आणि त्याला विचारतो, तू इथला सिक्युरिटी गार्ड आहे ना? मग तुझं काम सोडून तू काय करत होता? कुठे गेला होता त्यावेळेला? कोणाला मध्ये येताना बघितलंय का? त्याला मारण्याचंच बाकी राहतं. ते इन्स्पेक्टर सावंत आणि सायली दोघं पण त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळेला सायलीला चक्कर आल्यासारखं होतं, तिथे बसते आणि अर्जुन पटकन साईडला होतो, तिला पाणी देतो. इन्स्पेक्टर सावंत सायलीला घरी घेऊन जायला लावतात. अस्मिता अजून पण घरी आलेली नसते आणि गोलू खूप रडत असतो. विमल त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते, पण तो काही शांत राहत नाही. अश्विनला वाटतं की त्याची तब्येत बरी नसेल म्हणून तो रडतोय. तेव्हा कल्पना काकू सांगतात, नाही, त्याची काही गरज नाही आहे, त्याला फक्त आईची गरज आहे. अस्मिताचं काय चाललंय काहीच कळत नाही आहे. तेवढं तिथे अस्मिता येते आणि पटकन गोलूला तिच्याकडे घेते, पण गोलू काही शांत राहायला तयार नसतो. तेव्हा कल्पना काकू तिच्यावर चिडतात, जा पटकन त्याला रूममध्ये घेऊन जा आणि दूध पाच. अस्मिता त्याला रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा कल्पना काकू सांगतात, या अस्मिताचं काय चाललंय ना काहीच कळत नाही, सांगत सुद्धा नाही कुठे चालली कुठे नाही. तर अश्विन पण तिला विचारत असतो, नेमकं काय म्हणायचंय मम्मा तुला? तर त्या सगळा प्रकार सांगत असतात, ते काय आपल्याला ऐकवलं नाही आहे. तर दुसरीकडे अर्जुन सायली घरी निघालेले असतात. सायली सांगते, मला खूप भीती वाटते. असं वाटत होतं मधुभाऊ हॉस्पिटलमध्ये सुरक्षित आहे, पण नाही, त्यांच्या जीवाला तिथे सुद्धा धोका आहे. महिपत नक्कीच सूड उगवत असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, महिपत आत्ता जेलच्या बाहेर आलाय तेव्हा तो असं काही करणार नाही. तर सायली विचारते, त्याने काही केलं नसेल तर मग कोण करणार? अर्जुन सायली दोघांच्या पण लक्षात येतं की साक्षी आणि सचिनने हे केलं असेल का? त्या दोघांमध्ये बोलणं चालू असतं. त्याच वेळेला तो माणूस त्यांचा पाठलाग करतच असतो. तेव्हाच प्रतिमा आत्यांचा सायलीला फोन येतो, अगं तुम्ही निघालात का नाही? किती वेळ लागेल? तेव्हा सायली सांगते, हो हो आम्ही निघालोय, रस्त्यातच आहे, येतो लगेच. तर अर्जुन सायलीला रविराज काकांच्या घरी सोडतो. तर अस्मिता कल्पना काकूंना म्हणत असते, मम्मा मला जास्त उशीर झाला का गं यायला? तेव्हा कल्पना काकू पण खूप चिडलेले असतात. अस्मिता, मी तुला बोलली होती ना, गोलू अजून लहान आहे, त्याला सोडून असं बाहेर जात जाऊ नको, नाहीतर मी आली असते ना तुझ्यासोबत, एवढं काय महत्त्वाचं काम होतं. अस्मिता पण सांगते, मम्मा मी कधी नेहमी जाते का गं बाहेर? आजच गेली ना, माझ्या मैत्रिणीची तब्येत बरी नव्हती म्हणून मला जावं लागलं, तिची मदत नको करायला का? तर कल्पना काकू सांगतात, इथून पुढे कितीही महत्त्वाचं काम असेल ना तरी एकटीने बाहेर पडायचं नाही. तेव्हाच अस्मिताला मेसेज येतो इंटरव्ह्यूसाठी. आता मम्माने तर मला बाहेर पडायला नाही सांगितलं, मी इंटरव्ह्यूला जाऊ तरी कशी? तर अर्जुन घरी आलेला असतो, फ्रेश होण्यासाठी जातो. तेव्हा आपल्याला रविराज काकांच्या इथलं सीन दाखवलं आहे. सायलीची जेवणाची काही इच्छा नसते आणि रविराज काका तिला विचारत असतात, सायली बाळा, तुझ्या मनामध्ये काही असेल तर तू मन मोकळं करू शकते, सांगून टाक नक्की काय चाललंय तुझ्या मनात. तेव्हा सायली मनात विचार करते, हे सगळे आत्तापर्यंत ज्या तन्वीची वाट बघत होते ती तन्वी मीच असल्यासारखा भास मला होतोय. हे सांगू यांना, सांगू की नको सांगू? सायलीला रडू पण येत असतं. तेव्हा प्रतिमा ते विचारतात, अगं सायली थोडं जेवून घे. असं जेवण नाही केलं तर कसं होईल? तर सुमन काकूही म्हणतात, वहिनी तुम्हाला आठवतं आपली तन्वी जेव्हा अस्वस्थ असायची ना अशीच जेवणावर रुसून बसायची. प्रतिमा आत्याही म्हणतात, हो आठवतं ना, जेव्हा हेच लवकर नाही आले आणि तन्वीला काही बोलायचं असेल तर ती अशीच रुसून बसायची, सगळा राग तिचा जेवणावर निघायचा. तेव्हा सायली सांगते, प्रतिमा आत्या, माझी आत्ता खरंच जेवणाची इच्छा नाही आहे, मला भूक लागली तर मी थंड दूध पेईल नंतर. तेव्हा सुमन काकूही म्हणतात, वहिनी आता सायलीला आराम करण्याची गरज आहे, तिला आता आराम करायला जाऊ दे तिच्या रूममध्ये. तर सायली तिथून झोपण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे अर्जुन फ्रेश होऊन आलेला असतो. बायको, चल पटकन जेवायला वाढ, तू जेवलीस की नाही, तू पण जेवायला बस. आणि सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात.
तेव्हा अस्मिता म्हणते, माझा चेहरा तुला सायलीसारखा दिसायला लागला आहे का? तर अश्विन पण म्हणतो, मीच सायली वहिनीसारखा दिसायला लागलो आहे बहुतेक. सगळे त्याला हसत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मस्करी काय करताय माझी? मला बायकोशिवाय राहण्याची सवय नाही ना, असं वाटलं की ती इथेच आहे, विसरलो मी. त्याच वेळेला त्याच्या मोबाईलमध्ये अलार्म वाजतो. प्रताप काका विचारतात, आता हा अलार्म कसला? तेव्हा अर्जुन सांगतो, सायलीची झोपण्याची वेळ झाली ना, तो अलार्म आहे. आता ती झोपली असेल का? मी फोन करून बघतो. तेव्हा अश्विन सांगतो, वा दादा वा, आता सायली वहिनीला तू फोन करून विचार तू झोपली की नाही, आणि झोपली असेल तर फोन करून डिस्टर्ब कर. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, सायलीला मी फोन करत नाही, सिनियरला करू शकतो ना. रविराज काकांना फोन करतो, सायलीचं जेवण झालं का? ती झोपली का? तेव्हा रविराज काका सांगतात, अरे हो, प्रतिमाने तिला लवकर वाढून दिलं होतं आणि ती झोपायला गेली पण आहे तिच्या रूममध्ये. प्रतिमा आत्या आणि सुमन काकूंना पण हसू येत असतं आणि कौतुकही वाटतं की अर्जुन किती काळजी घेतो सायलीची. त्यानंतर अर्जुनची परत बडबड चालू असते, सायली नक्की झोपली असेल का? का तिथेच बसलेली असेल? तिने सिनियरला सांगायला लावलं की झोपली म्हणून सांग. मी सुमन काकूला फोन लावून बघतो. तो सुमन काकूलाही फोन करतो, सायली झोपली की तिथेच बसलेली अजून? तेव्हा सुमन काकू म्हणतात, अरे तुला आत्ताच भाऊजींनी सांगितलं ना, सायली तिच्या रूममध्ये झोपली आहे आणि मी तिच्या रूममधूनच आली, झोपलेली ती खरंच. फोटो काढून पाठवू का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, परत तू तिथे जाशील, फोटो काढणार, मग आवाजाने ती परत जागी होईल, म्हणून नको, राहू दे. फोन ठेवल्यानंतर परत त्याची बडबड चालू होते, नक्की झोपली असेल ना सायली? आता शेवटचा प्रतिमा आत्याला कॉल करून बघतो. तो कॉल करणार तितक्यात सगळेच ओरडतात, गप गुमान जेव. अर्जुन म्हणतो, चिडता कशाला, जेवतो ना मी. लगे गुपचूप जेवायला सुरुवात करतो आणि कल्पना काकू चिडूनच त्याच्याकडे बघत असतात आणि बाकीचे त्याची मजा घेतात. रूममध्ये गेल्यानंतर पण त्याला झोप येत नाही. सतत त्याला दोघांमधले क्षण आठवत असतात. तेव्हा तो उठून बसतो, पण मला आज कुठल्याही परिस्थितीमध्ये सायलीचा चेहरा बघायचा आहे. सिनियरच्या इथे तर मी कधी जाऊ शकतो. तेव्हा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की प्रतिमा आत्यांनी एक चित्र दाखवलेलं असतं सायलीला. तन्वीचं हे शेवटचं चित्र काढलेलं. ते चित्र बघून सायलीला आठवतं की तिने पण भिंतीवर असंच चित्र काढलं होतं आणि कुसुमताई पण तिला सांगतात, मधुभाऊ सांगायचे की हे चित्र तू काढलेलं होतं. आणि तिथेच ती लहान मुलगी पण दिसत असते. तिला विचारते, तू कोण आहेस? तुला बघायचं आहे मला, तुझा चेहरा दाखव. आता उद्याच्या भागात कळेल खरंच छोट्या तन्वीचा चेहरा सायलीला दिसतो की नाही तो. आणि सचिन प्रियाला भेटायला जेलमध्ये आलेला असतो आणि प्रियाने त्याला सांगितलेलं असतं की मी अश्विनच्या बाळाची आई होणार आहे आणि ही गोष्ट जर घरात कळाली तर किती मोठा धमाका होईल तुला तर माहितीच आहे. आणि सचिनच्या हातात तर आयती ब्रेकिंग न्यूज लागलेली असते. तेव्हा या संधीचा फायदा तर तो घेणारच. उद्याच्या भागात कळेल नक्की आता काय होतं ते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.